हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण पाहणार आहे सेकंड किंगडम, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला. पहिले, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर लो अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. दिस आर अमिबी. म्हणजे तुम्हाला एक टेम्पररी स्लाइड बनवायची आहे. फक्त पॉन्ड वॉटरचा एक ड्रॉप घ्यायचा आहे ग्लास स्लाइडवरती आणि त्याला अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यामध्ये मोटाईल मीन्स जे मूव्ह होणारे इरेग्युलर शेपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतील, ते म्हणजे कोण आहेत? ते म्हणजे अमिबा आहेत. कॅरेक्टरिस्टिकमध्ये सुद्धा 3च कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत बघा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एन्क्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे हे सुद्धा कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत आणि यांच्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे तो वेल डिफाईन आहे. म्हणजे सेल कुठल्या टाईपची आहे? यूकॅरियोटिक सेल आहे. दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और वाईप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजेच त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, लोकोमोशन करण्यासाठी काही स्पेशल स्ट्रक्चर्स असतात, लाईक सुडोपोडिया, सिलिया और फ्लॅजेला. ते ऑटोट्रॉपिकसुद्धा असू शकतात किंवा हेट्रोट्रॉपिकसुद्धा असू शकतात. युग्लिना किंवा वॉल्वॉक्ससारखे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असल्यामुळे ते ऑटोट्रॉपिक आहेत. आणि हेट्रोट्रॉपिकचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे अमिबा आणि पॅरामेशियम. बाजूला तुम्ही बघू शकता, इथे डायग्राम्स दिलेले आहेत तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या. आता आपण बघूया की याचे शॉर्ट नोट्स. इथे सुद्धा शॉर्ट नोट्स हार्डली 4 ते 5 ओळींचे आहेत. बघू शकता किंगडम प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते जनरली प्रोटोझोन्स, म्हणजे जे प्रोटोझोआ असतात ते जनरली प्रोटिस्टा या किंगडममध्ये येतात. कॅरेक्टरिस्टिकमध्ये सुद्धा 3च कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. दे आर युनिसेल्युलर आणि सेल कशी आहे? यूकॅरियोटिक सेल आहे. त्यांना सुडोपोडिया, सिलिया किंवा फ्लॅजेला असतात फॉर लोकोमोशन. दे आर ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकचे एक्झाम्पल्स आणि हेट्रोट्रॉपिकचे एक्झाम्पल्ससुद्धा तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.